आणि 2-2.5 वर्ष ही खूप मोठा कालावधी झाला। आता ज्या पद्धतीचं परसेप्शन क्रिएट केलंय भारतीय जनता पक्षानं व्हॉट्सॲप मधून सोशल मीडिया मधून ज्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही रस्त्यावरच्या माणसाला जर विचारलं की हे सरकार किती दिवस टिकेल तर 3 महिन्यापासून म्हणजे मिनिमम 3 महिने आणि मॅक्झिमम 6 महिने असं लोक सांगतात। आणि हे जे आहे हे सांगतात यासाठी कारण भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून वातावरण असं तयार केलंय की हे काही फारसं चालणार नाही, ही आघाडी तर सोडून द्या, ही तिघाडी आहे आणि ती तिघाडीची बिघाडी होईल अशा पद्धतीचं एक मांडणी केली जाते। आणि त्यामुळं 6 महिने म्हणजे खूप मोठा कालावधी सांगितला जातोय आणि त्यामुळं जर 6 महिने जरी सरकार हे चांगल्या पद्धतीने चाललं तर हे जे बाहेरून आलेले जे आहेत ते अस्वस्थ होतील आणि ते जातील। याच्यातलं एक पॅटर्न आहे, त्याच्यावर फारशी चर्चा होत नाही की हे प्रामुख्यानं सातारा, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून का सगळे मॅक्झिमम प्रवेश झालेत। कारण 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आणि एकदम त्यांचा जो अश्वमेध होता तो एकदम चौफेर जे अश्वमेधाचे घोडे उधळत होते, तरी सुद्धा राज्यातले 5 जिल्हे असे होते की ज्या 5 जिल्ह्यांमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता आणि त्याच्यामध्ये हे सातारा, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग असे होते। आणि म्हणून राणे किंवा उदयनराजे किंवा शिवेंद्रराजे किंवा जयकुमार गोरे किंवा तिकडे पद्मसिंग पाटील, राणा जगजित सिंग पाटील हे जे निवडून आलेले किंवा साताऱ्यावरतीच प्रभाव असलेलं मोहिते पाटील घराणं, एक विखे पाटलांचा जर अपवाद वगळला तर बहुतेक सगळे हे जे आयात नेते आहेत हे प्रामुख्यानं भाजपचं जिथं प्रेझेन्स नाही आहे, जिथं अस्तित्व नाही अशा जिल्ह्यांमधून हे सगळे प्रवेश केलेले आहेत। त्याच्या मागे एक पॉलिटिकल थॉट आहे। तरी सुद्धा आता या पूर्वीच्या पेक्षा जागा कमी झाल्या आणि आता अजून 4 जिल्हे तयार असे झाले की ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा एकही आमदार नाही। त्याच्यात अर्थात कोल्हापूर आहे, पालघर आहे, रत्नागिरी आहे, असे जिल्हे आहेत। त्यामुळे हे गॅप भरून काढण्यासाठी केलेले प्रयोग होते आणि ते अगोदरच्या जागा गमावल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जर सरकार 6 महिने 1 वर्षभर 2-2.5 वर्ष खूप मोठा कालावधी झाला। 2-2.5 वर्ष हे जर सरकार टिकलं तर याचे देशभर परिणाम जाणवायला लागतील। देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अँटी बीजेपी फ्रंट उभे राहतील आणि भारतीय जनता पक्षाची देशभरातली सत्ता कदाचित संकटात येऊ शकेल, इतके त्याचे दूरगामी परिणाम असतील। 6 महिने किंवा वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला हे सरकार पाडण्याचे पुन्हा पुन्हा प्रयत्न होते, तर भाजपची अडचण अशी झाली आहे की त्यांनी सरकार पाडायचा प्रयत्न केला की त्यांची पब्लिक इमेज जी आहे ती डाऊन होत चालली आहे। ते जितकं डेस्परेट होतील सत्तेवर येण्यासाठी तितकं लोकांच्या मनातून उतरत जातील आणि त्यामुळे याचा बॅलन्स ते कसा साधतात, याचा समतोल कसा साधतात, पुन्हा सत्तेवर यायचंय परंतु आपली प्रतिमा पण बिघडली नाही पाहिजे, हे खरं तर त्यांच्यासाठी कसोटीचा भाग आहे असं मला वाटतं या संदर्भातला। अगदी या सगळ्यामध्ये महेश सर आपण बघितलं ही आता ढिगानं जे नेते मंडळींनी जे सत्तांतर पक्षांतर केलेलं आहे यांच्यावरची चर्चा झाली, पण खास करून आपण बघितलं तर यामध्ये मंत्रिपदाचे दावेदार बघा, राधाकृष्ण विखे पाटील असतील ते विरोधी पक्षनेते होते, गणेश नाईक